बसा या कवितेचे कवी कोण आहेत? 1. उमाकांत कानेकर, 2. कुसुमाग्रज, 3. बालकवी, 4. गोपीनाथ. आणि तुमचा टाइम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि बरोबर उत्तर आहे उमाकांत कानेकर. कवी विद्यार्थ्यांना काय सांगत आहेत? 1. अंधाराकडे जा, 2. अंधाराकडून प्रकाशाकडे जा, 3. गावी जाण्यास सांगत आहे, 4. रडण्यास सांगत आहे. आणि तुमचा टाइम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जा. या कवितेत कवी विद्यार्थ्यांना कशाची उपमा देतात? 1. शिखराची, 2. फुलराणी, 3. वारा आणि 4. प्रकाशातल्या ताऱ्यांची. आणि तुमचा टाइम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे प्रकाशातल्या ताऱ्यांची. सूर्य कधी उगवतो? 1. सकाळी, 2. दुपारी, 3. रात्री, 4. सायंकाळी. आणि तुमचा टाइम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे सकाळी. आनंदाचे शिखर म्हणजे काय? 1. डोंगर, 2. खूप खूप आनंद, 3. दुःखी, 4. वारा. आणि तुमचा टाइम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे खूप खूप आनंद. अंधारावर रुसा म्हणजे काय? 1. रुसून बसा, 2. मागच्या सर्व चिंता विसरून जा, 3. अंधार पहा, 4. अंधाराला घाबरा. आणि तुमचा टाइम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे मागच्या सर्व चिंता विसरून जा. खुणावणे म्हणजे काय? 1. बोलावत आहे, 2. खात आहे, 3. खुणेने दाखवत आहे, 4. खुश आहे. आणि तुमचा टाइम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे खुणेने दाखवत आहे. पृथ्वीवर प्रकाश कोणामुळे येतो? 1. चंद्र, 2. तारे, 3. सूर्य, 4.
ग्रह. आणि तुमचा टाईम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे सूर्य. जर तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला तर तुम्हाला काय वाटेल? 1. भीती वाटेल. 2. रडू येईल. 3. राग येईल. 4. आनंद होईल. आणि तुमचा टाईम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे आनंद होईल. ठसा उमटणे म्हणजे काय? 1. ठेवणे. 2. उमटून येणे. 3. मनावर घेणे. 4. मनावर बिंबणे. आणि तुमचा टाईम सुरू होत आहे आता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे मनावर बिंबणे. विद्यार्थ्यांनी कोठे राहावे असे कवी म्हणत आहे? 1. दुःखाच्या जंगलात. 2. अंधाराच्या घरात. 3. निसर्गाच्या सानिध्यात. 4. जंगलात. आणि तुमचा टाईम सुरू होत आहे आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि बरोबर उत्तर आहे निसर्गाच्या सानिध्यात. शाळेत विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? 1. मित्रासोबत खेळणे. 2. नवीन गोष्टी शिकणे. 3. शिक्षकांकडून ज्ञान मिळवणे. 4. सर्व गोष्टी. बरोबर उत्तर आहे सर्व गोष्टी.